शिरोडकर गौरी किचन्स मधून आपलं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मालवणी पद्धतीतले खेकडे मसाले। ही लागणारी सामग्री 3 कांदे, अर्धी कवड खोबरं, तुम्ही पाहिजे तर ओलं खोबरं आणि सुकं खोबरं असं दोन्ही पण घेऊ शकता। मी सुकं खोबरं घेतलं आहे। ही कोथिंबीर, हे आल्याचे तुकडे 1 इंच, हे 1 कांडी लसूण, हे 2 मिरच्या हिरव्या आणि ही फोडणीला कांदा आणि टोमॅटो। हे माझं घरगुती मी स्वतः करते ते गरम मसाला, हे मीठ चवीनुसार आणि हे तेल भाजणी करता। चला चालू करूया। आता गॅस थोडा कमी ठेवायचा आहे। आता आपण याच्यात तेल घालत आहे फोडणीसाठी, खोबरं कांदा भाजायला। आता आधी आपण लसूण घालायचं, नंतर आले, नंतर मिरची, नंतर कोथिंबीर आणि एकदा ढवळून घ्यायचं। याच्यात कांदा घालत आहे। मी कांदा जास्ती टाकते, त्याच्यात मी खोबरं कमी वापरते, पण आम्ही मालवणी लोक खोबरं भरपूर खातो। आमच्याकडे एवढ्या खेकड्यांना एक अख्खी नारळ लागतो, एक अख्खा नारळ, तर मी अर्धी वाटी किसलाय फक्त खोबरं सुकं। आता कांद्याला रंग आलाय, हे बघा असा रंग आला पाहिजे, बघितलात? असा रंग आला ना की छान वाटत होतं। आता हे खोबरं आपण याच्यात घालूया आणि हा वाटप ना तुम्ही करून ठेवलात ना फ्रीज मध्ये, तर सुकं वाटून तर चांगलं 2-3 दिवस 4 दिवस राहतं। हे बघा असं खोबरं भाजलं गेलेलं आहे, असं छान भाजलं गेलं पाहिजे। आणि हा वाटप तुम्ही कोणत्या भाजीला, काळ्या वाटाण्याच्या आमटीला वगैरे तुम्ही हा वाटप वापरू शकता। आता हा मिक्सर लावून घ्यायचा आहे आपल्याला। हा घरगुती माझा मसाला आहे, तो याच्यात मी 3 चमचे घालणार। आपल्या तिखटीनुसार घ्यायचं आहे, तुम्हाला किती तिखट हवा। आता हा वाटप याच्यात काढून घेते।
वाटप झालेलं आहे, रेडी आहे वाटप. आता आपण फोडणी करायला घेऊया. आता आपण खेकडे धुवून घेऊया. हे बघा, आज मार्केटमधनं ताजे खेकडे आणलेले आहेत भरीव. ते साफ कसे करायचे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. हे मधलं हे काढायचं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतं. साफ करून झालेलं आहे खेकडे. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. कशाला ते बॅक्टेरिया मेले पाहिजे. आता असं हलवून घ्यायचं आहे. बघा कशी भरीव आहे. हे बघा, त्याचे डेंगे बघा. हे बघा डेंगे. आणि हे छोटे डेंगे आहेत, ते पण ते साईडला धुवून साईडला ठेवायचे आहेत. हे आता मी धुवून तुम्हाला दाखवते. हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. जवळजवळ 2-3 वेळा धुवायचं आहे आपल्याला. स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे साईडला ठेवायचं. हे डेंगे घ्यायचे, छोटे डेंगे. हे पण सोडून धुवायचे. त्याच्यात आपल्याला हे मिक्सरला वाटायचे आहेत आणि नंतर हे गाळायचे आहेत. आणि याचं पाणी आहे ते मेन आहे. हे मेन पाणी त्याच्यामध्ये हे त्याचं पडलं ना की खेकड्याची आमटी खूप छान होते. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. दीड चमचा तेल घालूया. कांदा घालूया. टमाटे घालूया. हलवून घेऊया. कांदा टमाटा लाल झाला ना, लाल होत आला की मग लाल मिरची पावडर टाकायची, काश्मीरी पावडर. आता जे खेकडे घालूया. घालून घेऊया. हे भाजायचे आहे. डेंग्यांचा कलर बदलला पाहिजे, लाल कलर आला पाहिजे डेंग्यांना. आता इथे कोकम घालूया आणि मीठ घालूया. तुमच्या स्वादानुसार मीठ घालायचं आहे. घालून घेऊया.
हे बघा असा डेंग्यांचा कलर बदलला पाहिजे, लाल झाले पाहिजे डेंगे. हे बघा कसे डेंगे बघा कसे झाले, डेंग्यांचा कलर लाल आला पाहिजे. मग आपल्याला याच्यानंतर वाटप घालायचं आहे. ते वाटप केलेलं आता आपण याच्यात घालूया. आता हे थोडेसे पाणी घालून ह्या बारीक बारीक डेंगे आहेत हे खेकड्याचे. आता हे डेंगे घेतले आपण, हे आता मिक्सरला लावून याला गाळून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता हे मी डेंगेला वाटलंय, हे आता याच्यामध्ये गाळून घेते. हे खरं मेन पाणी आहे, याच्यामुळे खेकड्याची आमटी एकदम रुचकर होणार आहे. हे बघा, आता हे डेंग्याचं पाणी आपण काढलेलं आहे बघा. आता हे आपण याच्यात टाकायचं आहे. हे डेंग्याच्या पाणीमुळे खरी चव येणार आहे खेकड्याला. खेकडे मसाला, मालवणी पद्धतीचा खेकडे मसाला. हे आता आपल्याला 20-25 मिनिटं शिजायला ठेवायचं आहे. आता गॅस फास्ट करणार आहे मी, आणि हे 20-25 मिनिटं शिजल्यानंतर खायला रेडी आहे. मालवणी पद्धतीचं खेकडे मसाला तयार आहे. हे तुम्ही खाऊ शकता नाचणीच्या भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर, वडे बरोबर किंवा चपाती बरोबर, आणि तुम्हाला वाटलं तर राईस बरोबर सुद्धा